वाला धडा आपण चालू केलेला होता आणि काल आपण बघितलं की नेचर ऑफ लाईट, लाईटचं नेचर आपण बघितलं, ती पार्टिकल्स कणांच्या स्वरूपामध्ये पण आहे आणि त्याच्यानंतर ना ती कशाच्या स्वरूपात आहे, वेव्सच्या स्वरूपामध्ये पण आहे. लाईटचा ड्युअल नेचर आहे, कधी ती पार्टिकल सारखं वागते, कधी ती वेव्ह सारखं वागते. ठीक आहे. आता इथे काल बघा आपण बघितलेलं, कॉमनली ऑब्झर्व्ड फिनॉमिना कन्सर्निंग लाईट कॅन बी ब्रॉडली स्प्लिट इनटू 3 कॅटेगरीज. म्हणजे लाईटमुळे आपल्या आसपासच्या ज्या घटना घडतात आहेत त्यांना आपण 3 कॅटेगरीज मध्ये वाटू शकतो. 2 घटना, मुलांना ऍक्च्युली 2 नाही 4 घटना तुम्ही ऑलरेडी डिटेलमध्ये शिकलाय 9वी मध्ये आणि 10वी मध्ये. कुठल्या होत्या त्या? इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन. त्याच्यानंतर ना 8वी मध्ये तुम्ही शिकलाय, 9वी मध्ये तुम्ही शिकलाय प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट. लाईट 7 कलर्स मध्ये स्प्लिट होते, इंद्रधनुष्य बनतो, दॅट इज व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट, स्कॅटरिंगला मराठीमध्ये काय म्हणतात आठवत नाहीये मला. आकाशाचा निळा रंग दिसतो ना आपल्याला दिवसा, परत सकाळ संध्याकाळी आपल्याला आकाशाचा कोणता रंग दिसतो, असा जो लालसर दिसतो, पिवळा दिसतो, तर ते कशामुळे होते? स्कॅटरिंगमुळे. विकिरण म्हणतात की काय म्हणतात मला आठवत नाहीये. मराठी मीडियमची मुलं आठवण करून द्या. प्रकाशाचे जे स्कॅटरिंग होत होतं, विकिरण म्हणत होतं, काय नाव होतं रे पुस्तकामध्ये? काय नाव होतं पुस्तकामध्ये? तुम्हाला पण नाही आठवते? एक मिनिट हा. आज आवाज येतोय? आवाज येतोय मुलांना? मग मी तेच विचारते, स्कॅटरिंगला काय म्हणतात? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चला तुम्हाला एक्सप्लेन केलं. किरण का मॅम? बेटा काय म्हणालीस? किरण. किरण नाही, किरण तर रे ऑफ लाईट झालं. प्रकाशाचं, प्रकाश वृक्षावर तरी पडला की ज्या घटना घडतात त्या घटनांबद्दल आपण बोलतो. पण ठीक आहे, तुम्हाला कळेल आता मी काय म्हणते ते. चला आता इथे काय सांगितलेलं बघा तुमच्या पुस्तकामध्ये, रे ऑप्टिक्स, मॅम काय particular direction of energy from a source of light is. We use ray optics for understanding phenomena like reflection, diffraction, double refraction, and total internal reflection. Reflection, diffraction, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघा रेनबो बनताना जे झालेलं तुम्हाला आठवत असेल. आता हे डबल रिफ्रॅक्शन काय हे पण आपण नंतर बघणार आहोत. हे सगळं कशामध्ये येतं? रे ऑप्टिक्स किंवा जिओमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये येतं. आता वेव्ह ऑप्टिक्स काय आहे, जिथे लाईट वेव्ह सारखं काम करते. Wave optics or physical optics for explaining phenomena like interference, diffraction, polarization, Doppler effect, etc. We consider light energy to be in the form of EM waves, electromagnetic waves. The wave theory will be further discussed in class 12. Wave theory चॅप्टरचंच नाव आहे, तो तुम्हाला 12वी मध्ये आहे असं यांनी सांगितलं. परत आता पार्टिकल नेचर ऑफ लाईट, फेनॉमेना लाईक इफेक्ट, emission of spectral lines, Compton effect, etc. cannot be explained by using classical wave theory. These involves interaction of light with matter. Such phenomena we have to use
क्वांटम नेचर ऑफ लाईट. क्वांटम नेचर ऑफ लाईट विल बी डिस्कस्ड इन क्लास 12. ठीक आहे. तर आता इथे जे सांगितलेलं होतं आपण चार्ट बनवूया त्याचा, तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. बघा, लाईट की नाही कशावर पडते. आता आकाशामध्ये जसे बघा छोटे छोटे हे धुळीचे कण असतात, ह्याच्यावर ज्यावेळी लाईट पडते त्यावेळी ती अशी इकडे तिकडे स्कॅटर होते. जसं आपली ही पृथ्वी आहे, पृथ्वीमध्ये तुम्हाला माहितीये पृथ्वीच्या भोवती ऍटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, आणि हे धुळीचे कण जे असतात ते खूप छोटे छोटे असतात. मग अशी ज्यावेळी लाईट ह्याच्यावर पडते जात काय, जे फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह असतात जसं की व्हायोलेट कलर, ब्ल्यू कलर, ते माघारी वळतात असे. आणि जे डार्क कलर्स आहेत, लाईट ज्याची वेवलेंथ जास्त आहे, फक्त तेच इथे पृथ्वीपर्यंत पोहोचतात. आणि मग ह्याच फेनॉमेनॉनला म्हणजे काय होतं, 7 रंग एकत्र आलेत ना त्या पार्टिकलवर आदळल्यावर ही रंग आपार जातात कारण स्ट्रॉंग असतात आणि काही रंग माघारी वळतात. त्यालाच म्हणतो आपण इंग्लिशमध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर हे कशावरती डिपेंड झालं, एकदम छोट्या कणावर लाईट पडल्यावर काय होतं तर स्कॅटरिंग होतं. एकदम सपाट फ्लॅट सरफेसवर लाईट पडल्यावरती आरशावर जशी पडली तर तुम्हाला माहितीये अशी पडली तर ती इकडून माघारी वळते आणि इथे आपल्याला मिळतो I इज इक्वल टू R मिळतो. दिस इज व्हॉट इज रिफ्लेक्शन. तर असे जेवढे पण लाईटला घेऊन फिनॉमिना घडतात त्या फिनॉमिनाज म्हणजे त्याच लाईट सोबत असलेल्या घटना ह्यांनी 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. तर चला आपण त्याला समजून घेऊयात आता. तर इथे लिहूयात आपण फेनॉमेना ऑफ लाईट. तर पहिले काय सांगितलं, रे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स मध्ये किती घटना घडतात, 4. एक आहे रिफ्लेक्शन, एक्सप्लेन केलं. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. दुसरं आहे रिफ्रॅक्शन, काचेवर पाण्यावर लाईट पडल्यावर काय होतं आरपार जाते, पण लाईटची जी जाण्याची दिशा आहे ती बदलते, म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन. तिसरं डबल रिफ्रॅक्शन, म्हणजे रिफ्रॅक्शन मे बी 2 वेळा होते ते वाला फिनॉमिना. आणि तिसरं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ह्याला शॉर्ट मध्ये लिहिते मी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे आपण नाही का रेनबो बनतो, इंद्रधनुष्य बनतो, त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. ज्यावेळी लाईट आतमध्ये येते तर पुढे ती अपवर्तित होऊन इकडे पडते, इकडून ती लाईट जी आहे ती माघारी बाहेर यायला पाहिजे, ती न होता ती अशी इकडे वळते. आणि मग हे 7 रंग इथे जे झालेले इथे रेनबो बनलेला, इफ यू रिमेंबर. तर हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन का होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन का होतं हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी गेल्या वर्षी. तर सगळ्यात घटना कशामध्ये येतात, रे ऑप्टिक्स मध्ये येतात. दुसरं काय सांगितलेलं होतं, वेव्ह थिअरी सांगितलेली. येस मुलांना बोला. हे बघा ना, पुस्तक बघा ना, पुस्तक बघा आणि मला सांगा. वेव्ह थिअरी, वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट. तर हे 3 कॅटेगरीज आहेत. तर वेव्ह ऑप्टिक्स, आता वेव्ह ऑप्टिक्स मध्ये कोणत्या कोणत्या घटना त्यांनी घेतलेल्या आहेत. इंटरफेरन्स ऑफ लाईट आहे आपल्याला पुढे जाऊन काय इंटरफेरन्स होतं म्हणजे नक्की काय होतं. त्याच्यानंतर अजून काय होतं, इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन आणि स्पेक्ट्रम वगैरे पण होतं ना ह्याच्यात. हा हे बघा, पोलरायझेशन आणि डॉपलर इफेक्ट. इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डॉपलर इफेक्ट 4 आहेत ह्याच्यामध्ये. पण ते पोलरायझेशन काय असतं, डॉपलर इफेक्ट काय असतं, हे तुम्हाला आता पुढे जाऊन कळेलच.
ठीक आहे. परत आता तिसरं काय आहे इथे, पार्टिकल नेचर ऑफ लाईट मध्ये कुठले फिनॉमिना आहेत, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोणी शोधलेला माहितीये का मुलांना? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ज्या सायंटिस्टने शोधलेला त्याला त्याच्यासाठी मग नोबेल पुरस्कार पण मिळाला. नोबेल पारितोषिक माहिती आहे तुम्हाला? नोबेल पारितोषिक काय असतं माहितीये का? द नोबेल प्राइज धडा नव्हता तुम्हाला? हो नाही, काहीच बोलत नाहीये तुम्ही. तर ह्याच्यामध्ये येणार फोटो होता इलेक्ट्रिक. मॅम. हा मग तेच नोबेल प्राइज काय असतं माहितीये ना, किती मोठं प्राइज आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्पिटिटिव्ह इफेक्ट, परत emission of spectral lines. स्पेक्ट्रल लाईन्स. ठीक आहे. तर हे रे ऑप्टिक्स वगैरे. तर नवीन काय नाहीये, 9वी 10वीला तुम्ही जे शिकलाय तेच परत इथे आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर चला मग पहिली कॅटेगरी होती रे ऑप्टिक्सची, ती आपण चालू करतोय. रे ऑप्टिक्सला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असे पण म्हणतात. बघा, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन अ होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक मीडियम. होमोजिनियस आयसोट्रोपिक मीडियम काय असतं ते तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये मॅम ऑलरेडी शिकवलंय. कोण सांगेल मला होमोजिनियस आणि आयसोट्रोपिक मीडियम काय असतं? लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे पण आपण ऑलरेडी केले. लॉज ऑफ रिफ्लेक्शन तुम्ही 8वीला केले, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन 8वीला पण केलं, 9वीला पण केलं, आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आताच 10वीला केलेलं तुम्ही. होमोजिनियस आयसोट्रोपिक मीडियम काय असतं? मुलांना माहिती नाहीये तर दीपिका मॅमला विचारून मला माहिती करून नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. चला आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन तर तुम्हाला माहितीच आहे. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम काय आहेत सांगा आठवून. अरे लॉज ऑफ रिफ्लेक्शन रे, आपण असा एक आरसा घेतलेला. आता सध्या मी एकदम फेअर आकृती नाही काढत बसत, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर ही स्तंभिका, स्तंभिका म्हणजेच नॉर्मल. इकडून एक लाईट रे इन्सिडेंट झाला हा असा, आणि इकडून तो काय झाला, रिफ्लेक्ट झाला, बाउन्स बॅक झाला. मग काय नावं दिलेली आपण ह्याला? इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे म्हणजेच मराठीत आपाती किरण. ही स्तंभिका, स्तंभिका म्हणजेच नॉर्मल, एन डॅश नाव दिलेलं जे. आणि हा परावर्तित किरण म्हणजेच रिफ्लेक्टेड रे, हे आय, हे आर. मग आठवा आता नियम, पहिला नियम काय होता? आय इज इक्वल टू आर. आणि दुसरा नियम काय होता? इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे ऑल लाई इन द सेम प्लेन. तर मी आता शॉर्ट मध्ये लिहिते, इन्सिडेंट रे म्हणजे आय आर अँड रिफ्लेक्टेड रे हे सगळे लाई इन द सेम प्लेन, एकाच प्रतलात ते असतात. मराठी मीडियमच्या मुलांना समजतंय? जे 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये होते त्यांना समजते काय चाललंय? बघा मी दोन्ही Yes, ma'am. लँग्वेज मध्ये सांगते. हा, तर आय होप तुम्हाला हे सगळं आठवतंय. नंतर आपण गेल्या वर्षी मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण बघितलेले. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय होते आठवतंय? ज्यावेळी लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात चालली आहे, जसं की फॉर एक्झाम्पल ही एक बाउंड्री आहे,
आणि इकडे हवा आहे, एअर आहे इथे, आणि समजा इथे वॉटर आहे आणि हा आपला नॉर्मल आहे. सो चला मला आता तुम्ही सांगा, आता हे एअर जे आहे ते रेअरर मीडियम आहे, बरोबर आहे, विरळ माध्यम आहे रेअरर मीडियम. मग आता इथे जो आपला आय बनला, हा, तर हा जो इन्सिडेंट रे आहे आतमध्ये गेल्यावर स्तंभिकेच्या दिशेने वळेल की स्तंभिकेपासून लांब जाईल? इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल और अवे फ्रॉम द नॉर्मल? बेंड टुवर्ड्स द नॉर्मल और अवे फ्रॉम द नॉर्मल. रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये चाललाय, विरळ माध्यमातून दाट माध्यमात चाललाय, काय होईल? थांबा, स्टॉप शेअर केले, काही सेकंड सगळ्यांनी जरा कॅमेरा ऑन करा. काही सेकंड, फक्त थोडे काही सेकंड सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. मी वाट बघते. रोशनी, उज्ज्वला, योगिता, निकिता. अच्छा, हॉस्टेलच्या मुलींनी काल पण कॅमेरा ऑन केला, ब्लॅक ब्लॅकच दिसत होतं सगळं. निकिताचं पण ब्लॅक ब्लॅकच दिसतंय, असं का बरं? अच्छा, हा ग्रेट, पण मला चांगलं वाटतंय तुम्हा सगळ्यांना बघून. अच्छा मला सांगा, तुम्ही 10वीला चांगला अभ्यास केलाय ना? हो की नाही? केलाय ना? मग 10वीला हा धडा होता की नाही? आणि एकदम वर्ष संपायचे त्याच वेळी हा धडा होता, प्रकाशाचे अपवर्तन. हा, मग मला सांगा ना मुलांनो, चुकलं तरी चालेल पण बडबड करा. मी दुसऱ्या स्क्रीनवर असते बघा, तुम्हाला बघण्यासाठी मला स्क्रीनला काढून इकडे यावं लागतं, आणि मी आता मग तुम्हाला बघत बसू की शिकू? म्हणून तुम्ही प्लीज माईक चालू करा आणि माझ्याशी बोलत राहा नॉन स्टॉप, तर मला समजेल की तुम्हाला किती समजते. नाहीतर नुसतं मी अंधाधुंद, म्हणजे काय माहिती नाही किती मुलांना कळते नाही कळते, आणि मी नुसती बडबड बडबड करत चालले असं वाटतं मग, आणि मग मला इरिटेट होतं की काय चाललंय नक्की, असं होतं मग. सो प्लीज, चुकलं उत्तर चुकीचं दिलं तरी चालेल, काय बोलते राहा. ठीक आहे, बघा आता पण कोणी बोलत नाही. येस मॅम. हा, एकाच मुलीने येस मॅम म्हटलं, बाकीच्यांचं काय? येस मॅम. बरं सांगा बघा आता, हा प्रकाशाचा किरण तो स्तंभिकेच्या दिशेने वळेल की स्तंभिकेपासून लांब जाईल? लांब जाईल. ओम. Yes, ma'am. हा, this refracted ray will bend towards normal or move away from the normal? Bend towards normal, ma'am. Why? मैम मतलब वो डेंसर मीडियम से रेयरर मीडियम में जा रही तो फिर वो बेंड हो जाएगी. डेंसर से रेयरर में जा रही है? देखो जरा मैंने कौन सी मीडियम का नाम लिखा है. नो, पुढे पार्ट मागे सपाट नाही चालणार. ज्यावेळी लाईट रे रेअरर मीडियम मधून विरळ माध्यमातून दाट मध्ये जातो, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, तो स्तंभिकेच्या दिशेने वळतो. म्हणजे ह्या बघा, असा हा इथून सरळ निघून जाण्याच्या ऐवजी तो वळला असा इकडे स्तंभिकेच्या दिशेने, कळते? आणि म्हणून मग आपला जो आय आहे त्याच्या तुलनेमध्ये हा आर छोटा येतो, मग आय इज ग्रेटर दॅन आर होऊन जातं इथे. आणि मग हे आय आणि आर मधलंच रिलेशन काय आहे, तोच आपला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, ज्याला आपण म्हणतो स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय होता? साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि ह्याच कॉन्स्टंटला आपण नाव दिलेलं एन किंवा न्यू पण म्हणतात त्याला, राईट?
तर हे एन काय आहे? हीच आहे आपली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच मराठीमध्ये अपवर्तनांक. हे सगळं आपण केलंय तेच रिपीट करतोय, काही नवीन नाही करत आहे. ठीक आहे, तर हेच इथे बघा नियम दिलेले आहेत. Laws of refraction. Refracted ray lies in the plane formed by incident ray. हे इथे पण हे सगळे एका प्लेन मध्ये असतात आणि हेच आता मी लिहिलं. इथे साइन θ1 साइन θ2 फक्त काय R1 I1 आणि R1 चे जे नाव आहे ते फक्त θ1 आणि θ2 च्या फॉर्म मध्ये दिलेलं, बस अजून काही नाही केलेलं आहे. आणि हे N1 आणि N2 काय आहे? फर्स्ट मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि सेकंड मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे बघा काय केलेलं आहे. हे मीडियम समजा हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅक्युमच्या तुलनेत, निर्वाताच्या तुलनेत N1 आहे आणि वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण ह्याच्या तुलनेमध्ये व्हॅक्युमच्या तुलनेमध्ये N2 आहे. मग इथे तेच घेतलेलं आहे. हे आयच्या ऐवजी θ1 घेतले आणि इथे आरच्या ऐवजी θ2 घेतले आणि स्नेल्स लॉलाच त्यांनी नवीन पद्धती वेगळ्या पद्धतीने दिले. दॅट्स इट. हे मग इथे आपण जे एन, हे ऍक्च्युअल मध्ये जे N21 आहे ना, सेकंड मीडियमचे फर्स्ट मीडियमच्या तुलनेमध्ये जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तर ती मग आता कशी लिहिणार? ती कशी लिहिणार आपण? N2 0 व्हॅक्युमच्या तुलनेमध्ये ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण ज्याला म्हणतो, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अपॉन ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, राईट? मग हेच इकडे गेल्यावरती इथे आयच्या ऐवजी θ1 आलं आणि हे खालचा छेद इकडे गेल्यावरती इकडे काय बनेल? N1 साइन θ1 आणि हे इकडे घालवणार आपण. मग हे इथे N2 ऑलरेडीच होता, तर हे बनेल N2 साइन θ2. म्हणजे आपण जो 10वीला लिहिलेला त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे लिहिलंय स्नेल्स लॉला. सो N1 साइन θ1 N2 साइन θ2, बट सेमच गोष्ट. ठीक आहे, तर इथे बघा आता एक गणित पण त्यांनी सोडवून दाखवलेलं आहे. गणित मी नाही सोडून दाखवत, हे तुम्ही स्वतः करा. गणित आहे. दुसरं गणित मी देते आता तुम्हाला. मी स्टॉप शेअर करते. सगळ्यांनी पेन पेपर काढा. वही पेन सगळ्यांनी काढा. गणित मी डिक्टेट करते, लिहून घ्या. चला पटपट पटपट. रेडी? डिक्टेट करू? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, चला. इफ अ रे ऑफ लाईट travels from water to glass and refractive index of water with respect to glass, refractive index of water with respect to glass is 0.9. Calculate refractive index of glass with respect to water. Calculate refractive index of glass with respect to water. आता हा मी तुम्हाला दाखवते. फिरणारे. हा, काय आन्सर आलं?
ट्राय करा. गेल्या वर्षीच केलंय हे गणित, नवीन काहीच नाही केलेले. व्हाईट बोर्ड दिसतोय माझा? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. दिसेल दिसेल आता दिसेल, काही सेकंड लागतात त्याला यायला. बघा काय सांगितलेलं आहे. कुठून कुठे चाललाय रे? इफ लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम, कुठून ते कुठे चाललाय तो, कुठल्या मीडियम मधून कुठल्या मीडियम मध्ये चाललाय? अरे आता लिहिला ना क्वेश्चन. इफ लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम, कुठून ते कुठे चाललाय तो? लिहिला तुम्ही. इफ लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम, कुठून कुठे चाललाय तो? ग्लास वॉटर मध्ये चाललाय की वॉटर मधून ग्लास मध्ये? Water to glass. Water मध्ये. हा बोला रे बोला, तुम्ही वाढल्यावर बोलता. वॉटर मधून ग्लास, बरोबर आहे. तुम्हाला माहितीये वॉटर ग्लासच्या थोडं विरळ असतं. सो हा असं लाईट रे इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला माहितीये तो इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल. तर आता काय दिलेलं आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर आहे, हेच दिले. वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासच्या तुलनेमध्ये किती आहे ते दिलेलं आहे. आणि विचारलंय काय, फाइंड आउट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आता मुलांना हे मी गणित ना एक्झॅक्टली सेम हीच व्हॅल्यू असेल गरजेचं नाहीये, मी हे अंदाजे दिले. आता ह्याचा फॉर्म्युला माहिती काय आहे? त्याच्यावरून हे काढायचं असेल तर सुरुवातीचं गणित मी एकदम सोपं वाला दिलेलं आहे. त्याचा माहितीये फॉर्म्युला काय आहे? तर इथं लिहिलं, हा झाला आपला डेटा, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते. हे झालं आपलं टू फाइंड, की काय कॅल्क्युलेट करायचंय. फॉर्म्युला काय आहे आपला? N21 सेकंड मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायची असेल फर्स्ट मीडियमच्या तुलनेमध्ये. आता सपोज दिस इज आवर सेकंड मीडियम, दिस इज आवर फर्स्ट मीडियम. फर्स्ट मीडियम मधून म्हणजे वॉटर मधून लाईट आतमध्ये सेकंड मीडियम मध्ये ग्लास मध्ये येते. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज कॅन, म्हणजे असं इट कॅन बी रिटर्न ॲज N12. कळते? हे 1 आणि 2 ची जागा एक्सचेंज होते आणि आपण त्याचं काय लिहितो मग? रेसिप्रोकल लिहितो. मग काय सोल्युशन हे काढायचंय ना आपल्याला, लिहायला आता. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर विल बी 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास, जे हे दिलेले. मग काय व्हॅल्यूज ठेवा आता. 1 अपॉन 0.9. सो आन्सर विल बी 10 अपॉन 9. हा पॉइंट इथून काढून वरती 0 टाकणार ना आपण, तर आन्सर काय होणार मग? 10 अपॉन 9. करा, 10 ला 9 ने डिवाइड करा आणि मला सांगा आन्सर किती आलं पॉइंट मध्ये. आता हे तर चिंदी गणित आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन्स. इट्स व्हेरी सिम्पल. टेल मी. तोंडी आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर किती आली? 1.1. 9 वन जा 9 वन जा 9 वन येत जाणार आहे ना, तर 1.11111च येत जाणार आहे. तर 1.11 पर्यंत 2 डिजिट पर्यंत लिहूया आपण. झालं आन्सर, दॅट्स इट. हे गेल्या. चला, तुम्ही अजून एक फॉर्म्युला गेल्या वर्षी शिकलेल्या मुलांना, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट काढायचे. फर्स्ट मीडियम मध्ये लाईटची किती वेलॉसिटी आपण किती बघितलेलं आपण, आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे व्हॅक्युमच्या तुलनेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाची किती? 0 अपॉन N10 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे.
आता ह्याच्यावरती ह्या दोन फॉर्म्युलावरती पण आता मी पटकन तुम्हाला एक गणित सांग. चला नेक्स्ट गणित चलो राइट नेक्स्ट सम. If light travels from air to water and absolute index of water is 1.3, calculate velocity of light in water. मला वाटतं ह्याच्यात मी अजून काहीतरी पाहायला पाहिजे होतं. वाचून दाखवून का कोणीतरी गणित पूर्ण लिहून कोणाचं झालं? अरे पूर्ण लिहून कोणाचं झालं? ब्रॅकेट मध्ये अजून एक किंमत देते, थांबा तुम्हाला. हे बघा मी हे गणित इथे घेतलेलं आहे. If light travels from air to water and absolute refractive index of water is 1.3, calculate velocity of light in water. ठीक आहे, velocity of light in water कॅल्क्युलेट करायचे. आणि इथे ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलेलं असेल सी म्हणतात त्याला. वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर किंवा व्हॅक्यूम मुलांनो सी म्हटलं त्याला, V1 नाही म्हणत. 10वीला तुम्हाला V1 दिलेलं कारण तुम्ही लहान होता म्हणून V1 नाव दिलेलं, पण ऍक्च्युअल मध्ये सी म्हणतात. सो यू नो दॅट इट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. चला सो लेट अस राईट डाऊन डेटा. आता ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला NW0 म्हणजे डायरेक्ट व्हॅक्यूम मधून जर लाईट पाण्यामध्ये पडली तर पाण्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅक्यूमच्या तुलनेत, व्हॅक्यूम म्हणजे माहितीये ना एकदम जी पोकळ जागा असते जिथे कुठलंच मीडियम नाहीये, ज्याला आपण स्पेस म्हणतो, तर तिथून लाईट येऊन डायरेक्ट पाण्यावर पडली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.3. आणि सोबत हे सी पण दिलेलं आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. फाइंड आउट काय करायचं आपल्याला? फाइंड आउट काय करायचंय? velocity of light in water. So we can write velocity of light in water, VW. So what is our formula? तर इथे मला जागा कमी म्हणून मी एका पुढे एक लिहिते, तुम्ही एका खाली एक लिहा. फॉर्म्युला काय आहे आपला? N2 कुठल्या पण मीडियम किंवा N1 पण नाव घेऊ शकता, कुठल्या पण मीडियमाच्या 1 नाव घेऊयात. एकच मीडियम आहे ना इथे कारण दुसरं तर व्हॅक्यूम आहे. कुठल्या पण मीडियमची जी ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते असं जर दिलं असेल तर फॉर्म्युला आहे वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजेच सी अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम म्हणजेच व्ही. ठीक आहे, तर इथे आपल्याला तेच व्ही काढायचं आहे. तर आपण आता ह्याला कसं लिहिणार सोल्युशनला? आपण आता हे व्हीच्या फक्त व्हीच्या ऐवजी VW नाव दिले कारण वॉटर येते मीडियम आपल्याला माहिती आहे. मग काय फॉर्म्युलाला रिराईट करूया ह्याच्याच फॉर्म मध्ये. आपला नवीन फॉर्म्युला काय बनेल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू C अपॉन VW. आता ती एअर मधून चाललीये वॉटर मध्ये, ही आपल्याला दिलेली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, ह्याचा आपल्याला या गणितात काहीच फायदा नाहीये, कन्फ्यूज करायला दिली. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सो इथे 1.3
इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁸ आपण आपल्याला VW काढायचे. सो VW इकडे जाणार आणि 1.3 इकडे येणार साइड एक्सचेंज केल्यावर. सो VW इज इक्वल टू 3 इंटू 10⁸ अपॉन 1.3. सो हे पॉइंट काढून वरती बनणार 30/13 इंटू 10⁸. चला आता हे कॅल्क्युलेट करा आणि मला उत्तर सांगा काय आलं. VW ची व्हॅल्यू काय आली मला कॅल्क्युलेट करून सांगा. 30 ला 13 ने डिवाइड करायचे असं. हे असं 30 ला 13 ने डिवाइड करा. पॉइंट मध्ये आन्सर येईल आणि मला सांगा पॉइंट मध्ये किती आला आन्सर. काय आला आन्सर. 31 हा काय बेटा सांग. 10 परत सांग. हम्म 2.31 2.31 आलं. ओम तुझं काय आन्सर आलंय. 2.3 मॅम. 2.3. 2.31 मॅम. अच्छा 2.31 मीटर पर सेकंड. सगळ्यांचं हेच आन्सर आलंय तर ऑफकोर्स ते मग करेक्ट असेल. 2.25 नाही येत आन्सर. सो झालं मग. पाण्यामध्ये लाईटची स्पीड किती असेल एवढी असेल. ठीक आहे हे आपलं फायनल आन्सर. सो आय होप ही सेम गणित आपण गेल्या वर्षी पण केलेत पण तुम्हाला आठवणीत किती असेल नसेल म्हणून मी परत घेतलेत. ठीक आहे चला आता टेक्स्टबुक मधून आता पुढचा टॉपिक बघूयात आपण. पुस्तक दिसतंय. हे बघा स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास 10.5, स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. सेम असंच गणित आता आपण जे सोडवलं तसंच इथे केलेलं. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन ग्लास, टाइम रिक्वायर्ड बाय लाईट. हे आपण हे जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना आता ह्याच्यामध्ये काय दिलंय. ग्लासच्या आतमध्ये सपोज लाईट 2 मिलीमीटर गेली अशी ट्रॅव्हल केली आहे तर लाईटला बाहेर यायला किती वेळ लागेल असेल त्यांनी विचारलंय. टाइम रिक्वायर्ड बाय लाईट टू ट्रॅव्हल दिस डिस्टन्स. मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग टाइमचा काय फॉर्म्युला बनेल डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. हे आपण आधी पण काल का परवा पण केलेलं. मग डिस्टन्स ऑलरेडी 2 मिलीमीटर दिले ज्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं हे ठेवलं आणि वेलॉसिटी इन ग्लास ही तर आताच इथे यांनी कॅल्क्युलेट केलेली होती 2 इंटू 10⁸. सो यू कॅन सी किती कमी वेळ लागला लाईटला तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. 10⁻11 म्हणजे 0.000 अशा 10 झिरो झाल्यावर 11व्या जागी काय असेल हे 1 असेल. एवढं कमी टाइम जो आहे तो लागेल. म्हणजे तुम्ही बघता इथे पिको सेकंड 10 पिको सेकंड एवढा तिला वेळ लागेल. 10⁻12 पॉवर आली म्हणजे 10 पिको सेकंड. एक असतं माहितीये ना मुलांना तुम्हाला नुसता आपला असतो सेकंड नंतर असतो मिली सेकंड, मायक्रो सेकंड, नॅनो सेकंड आणि मग पिको सेकंड. तर एवढा कमी वेळ लागेल लाईटला. आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणजे कुठली डिस्टन्स पॉझिटिव्ह घ्यायचे कुठलेच डिस्टन्सेस निगेटिव्ह घ्यायचे हे तुम्ही गेल्या वर्षी पण शिकलात. हे ओ पासून कुठली पण लेन्स असू द्यात मिरर असू द्यात
त्याच्या सेंटर पासून जे आपण आडवी डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस राईटला घेतो त्याला पॉझिटिव्ह घेतो, लेफ्टला निगेटिव्ह घेतो, वरच्या बाजूला पॉझिटिव्ह घेतो प्रिन्सिपल ऍक्सिस पासून, खालच्या बाजूला निगेटिव्ह घेतो. हे तुम्ही ऑलरेडी केलेलंच आहे. आता इथून बघा सुरुवात होते लेन्सेसची. यू कॅन सी द लेन्सेस हिअर. लेन्सेस पण आहेत. कन्वर्जिंग बीम टुवर्ड्स अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. इफ यू रिमेंबर, हे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स लेन्स दोघ जण सेम टू सेम बिहेवियर दाखवतात. फरक एवढाच आहे, इथे रिफ्रॅक्शन होते कारण लेन्स एकदम आरपार दिसतं, ट्रान्सपरंट आहे. जसं आता हा मी जो चष्मा घातलाय ही लेन्सच आहे, भिंगच घातलेलं आहे मी. परत इथे काय होतं, ही कन्वर्जिंग मिरर आपण ज्याला म्हणतो, कॉन्केव्ह मिरर. इथे पण वेगवेगळ्या 6 डिफरंट केसेस आपण टेबल बघा एक स्टडी केलेल्या. फरक इथे हा आहे की इथे रिफ्रॅक्शन होतंय कारण इथे आरपार लाईट जाते. इथे लाईट ह्याच्यावर आरशावर आदळून माघारी फिरते आणि मग इमेजेस बनतात. सो इथे रिफ्लेक्शन होत आहे. येस, रिफ्लेक्शन हो, रिफ्रॅक्शन हो किंवा रिफ्लेक्शन हो, आपल्यासाठी माणसासाठी त्याचं काय काय युजेस आहेत, कसं काय काय अजून इन्व्हेन्शन केल्या, हे सगळंच आता आपण काय करणार आहे, शिकणार आहे. ठीक आहे. आता कन्वर्जिंग बीम टुवर्ड्स अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, याचा अर्थ काय आहे, किती किचकट नाव दिले. तर बघा, तुम्हाला आकृती काढून दाखवते. तुम्हाला आठवते 9वीला आपल्याला हा कॉन्केव्ह मिरर होता. मराठीत आपण ज्याला काय म्हणतो, अंतर्गोल आरसा किंवा अंतर्वक्र आरसा. आणि दुसरं 10वीला तुम्हाला ही अशी कॉन्व्हेक्स लेन्स होती. मग आता ह्या दोघांच्या पण केसमध्ये इथे काय होता, कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये पण प्रिन्सिपल ऍक्सिस होता सरळ रेषा मधनं जाणारी. लेन्सच्या केसमध्ये पण प्रिन्सिपल ऍक्सिस होता. आणि इथून काही विशिष्ट जे अंतर आहेत, डिस्टन्सेस आहेत, ते आपण काय केलेले होते, त्यांना नाव दिलेले होते. जसं की इथे आपण नाव दिलेलं होतं या मिड पॉइंटला पोल. इथे होतं आपलं फोकस, मुख्य नाभी. इथे होतं आपलं सी, सेंटर ऑफ कर्वेचर, वक्रता केंद्र ज्याला म्हणतात. सेम वे इकडे तर हे दोन गोलांचा मिळून एक भेंग बनतोय, त्याच्यामुळे ह्याचे तर 2-2 नाभीय मुख्य नाभी होत्या, F1 F2. इथे 2F1, इथे 2F2. आणि मग आता आपण पुढे जाऊन काय केलं, ह्याच्याच तुलनेमध्ये बघा, इथून वरती बाजूला जाताना पॉझिटिव्ह मोजणार, राईटला जाताना पॉझिटिव्ह मोजणार, लेफ्टला जाताना निगेटिव्ह मोजणार, खालच्या बाजूला येताना आपण काय करणार, निगेटिव्ह मोजणार. हे आता थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण. तर ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगितलेलं आहे, हे जस्ट आपण क्विकली एकदा रिवाइज करूया. की जसं दोन्हीच्या पण केसेसमध्ये, इकडे पण आणि इकडे पण, ज्यावेळी वस्तू आपण खूप अशी लांब अनंत अंतरावर ठेवतो, हे डॉट 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 म्हणजे वस्तूला कुठे ठेवलंय, अनंत अंतरावर. तर आपण प्रॉपर्टी काय बघितल्या, दोघांच्या विशेषता काय बघितल्या, इथे अशी प्रकाशाची किरण पडून ती इकडे फोकस मधून परावर्तित होतात. सो इथे पहिल्या केसमध्ये ज्यावेळी खूप लांब सन आहे आणि आपल्याकडे प्रकाशाचा किरण येतो, त्यावेळी हा फिनॉमिना जास्त होतो. तर जो तो बरोबर सेम वक्रता त्रिज्येचा जर तो आरसा किंवा भिंग असेल तर इथे हा
अनंत अंतरावर ठेवल्यावर आपल्याला प्रतिमा कुठे मिळालेली? इथे एकदम बिंदू रूपामध्ये नाभी अंतरावर. आणि इथे पण काय केलेलं, इथून बघा तुम्हाला आठवत असेल तर सरळ किरण काढून F2 मधून काढून घेतलेला आणि एक असा किरण F2 मधून काढून घेतलेला होता. तर आता इथे तर मी तुमचं ते कर्कटक राउंडर वगैरे काय वापरलेलं नाहीये आणि मी जस्ट तुम्हाला समजावं म्हणून आकृती काढली. बट इथे काय होतं, हा वाला F2 जास्त ऍक्टिव्ह आहे, म्हणजे ह्या F2 मुळेच प्रतिमा बनतात. मागच्या F1 चा एवढा काही रोल नाहीये. तर इथे हे आपलं आहे अंतर्वक्र आरसा आणि हे आहे आपलं बहिर्गोल भिंग. पण दोघं एकदम सेम टू सेम काम करतात. फरक एवढा असतो इथे जी प्रकाशाची किरण पडतात ती महागारी वळतात आणि इकडे जे आहे ती महागारी न वळता अशी आरपार जातात, कारण ते ट्रान्सपरंट आहे. जे भिंग आहे ते पारदर्शक आहे, त्याच्या आरपार दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर चला आपण इथे आता क्लास थांबूया मुलांनो. होमवर्क देते मी तुम्हाला, प्लीज होमवर्क नोट करा. आज जेवढं शिकवून झालं ते वाचून काढायचे आणि प्लीज 10वी आणि 9वीचं पुस्तक जरा उघडून बघा. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्यांचे उपयोग, हे 3 धडे जरा नुसतं पुस्तकाची पानं पलटी करून नुसतं आठवून करून घ्या की तुम्ही त्याच्यातलं काय काय अभ्यास केलेला. जर खूप चांगला अभ्यास केला असेल तुम्ही 10वीला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळं आठवेल परत एकदा. आता काय झालंय की गॅप पडला मध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर डायरेक्ट तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊन आता हा क्लास घेताय, ऑनलाईन शिकताय. बट जोपर्यंत सेल्फ स्टडी नाही करत, स्वतःहून गोष्टी आठवत नाही आपण की काय शिकलो आपण, तोपर्यंत मार्क्स चांगले नाही मिळू शकत. मार्क्स जाऊ देत, तुम्हाला कन्सेप्टच नाही कळणार तोपर्यंत की काय चाललंय नक्की, हेच नाही कळणार. ठीक आहे, चला तर आता आपण इथे क्लास थांबूयात. होमवर्क कोण कोण करेल? होमवर्क कोण करेल की नाही करणार? ठीक आहे, मी स्क्रीनशॉट काढते, परत मी विचारणार तुम्हाला की खरंच होमवर्क केला की नाही केला. ठीक आहे, व्हेरी गुड. चला मी घेतला स्क्रीनशॉट. आता आपण आपली क्लास आजची इथे संपूयात.